पाहायला आहे आणि इथे आपण पाहतोय की गेल्या 2 दिवसाच्या पूर्वीची गर्दी आणि आत्ताची स्मशान शांतता आपल्याला पाहायला मिळते आहे। कालपासून पाकिस्ताननं आपल्या जे काही पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांना आतमध्ये घेण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे रिस्पॉन्स दिलेला नाहीये, दरवाजे उघडलेले नाहीयेत। मात्र आज इथे आपण पाहतोय की गर्दी जी आहे ती काहीशी कमी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। कालपर्यंत पाकिस्तानी नागरिकांनी इथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली होती, मात्र पाकिस्ताननं दिवसभरामध्ये दरवाजे उघडले नाहीयेत आणि त्यामुळे आज काहीशी पाकिस्तानी नागरिक जे इथे अडकलेले आहेत त्यांना जायचं आहे ते सुद्धा आज बॉर्डरवरती आले नसल्याचं पाहायला मिळतं आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतोय ती अटारी बॉर्डर आहे आणि भारत पाकिस्तानची बॉर्डर ही 1 किलोमीटर अंतरावरती आहे आणि याच्या पुढेच अगदी 23 किलोमीटर अंतरावरती लाहोर असल्याचं सुद्धा या बोर्डवरती लिहिलेलं पाहायला मिळतं आहे। आणि पुढच्या बाजूला असणारे जे पाकिस्तानचे दरवाजे आहेत, तिथले जे रेंजर्स आहेत ते 10 वाजता हा दरवाजा खोलतात आणि त्यानंतर इथल्या ज्यांना पाकिस्तानी नागरिकांना आतमध्ये जायचं आहे त्यांना आतमध्ये घेतलं जातं। मात्र जोपर्यंत पाकिस्तान दरवाजे उघडत नाही तोपर्यंत भारतीय लष्करातील किंवा जे भारतीय सैन्य आहे ते सुद्धा आतमध्ये इथल्या नागरिकांना सोडत नाही, अशा पद्धतीची सध्याची स्थिती आहे। आपण पाहतोय की मागच्या 2 दिवसापूर्वीची प्रचंड गर्दी या बॉर्डरवरती पाहायला मिळत होती, तिथे आता पूर्णपणे शांतता जी आहे ती बॉर्डरवरती पाहायला मिळते आहे। काही अजून सुद्धा जे नागरिक आहेत ते येण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पाकिस्तानकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळत नसल्यामुळे भारतानं सुद्धा आपले जे दरवाजे आहेत ते उघडलेले नाहीयेत किंवा त्या पाकिस्तानी नागरिकांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की काही कुटुंब या ठिकाणी आलेले आहेत, मात्र त्यांना जोपर्यंत पाकिस्तानकडून दरवाजे उघडल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळत नाही किंवा तशा पद्धतीचा संवाद दोन्ही देशातल्या लष्करामध्ये होत नाही तोपर्यंत पाकिस्तानी नागरिक जे आहेत ते येथून सोडले जाणार नाहीयेत। पुढच्या जवळपास 1 किलोमीटर अंतरावरती ही पाकिस्तान आणि भारतची बॉर्डर आहे आणि तिथून पुढे पाकिस्तानची हद्द सुरू होते। मात्र पाकिस्तानचे जे रेंजर्स आहेत त्यांनी पहिल्यांदा दरवाजे उघडल्याचं कन्फर्मेशन द्यावं लागेल आणि त्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानी नागरिकांना पुढे जाऊ दिलं जाईल। मात्र सध्याची स्थिती आपण पाहतो की कालपासून पाकिस्ताननं कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद देण्यास बंद केलेला आहे। भारतीय सरकारनं जो काही निर्णय घेतलेला होता, भारत सरकारने निर्णय घेतलेला होता त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं की मानवतेच्या दृष्टिकोनातून ज्या पाकिस्तानातील नागरिकांना पाकिस्तानात जायचं आहे त्यांच्यासाठी आपले दरवाजे जे आहेत ते उघडे ठेवण्याचा सताड प्रयत्न असावा आणि तशा पद्धतीचा रिस्पॉन्स जो आहे तो पाकिस्तानने जर दिला तर त्याच पद्धतीनं दोन्ही देशामध्ये जो काही संवाद आहे तो झाल्यानंतर किंवा लष्कराकडून त्यांच्या रिस्पॉन्स आल्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीतला जो पाकिस्तानचा दरवाजा आहे तो उघडला जाईल। त्यांच्या हद्दीतून पुढे जर त्यांना जाऊ देण्यात सध्या सीमेवर शांतता पाहायला मिळते। कृष्णा, धन्यवाद।